नमस्कार, मी सोनालीच किचन या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। तुम्ही भेंडीची भाजी अनेक वेळा खाल्ली असेल, परंतु आज मी एकदम मस्त झटपटीत भेंडी कांद्याची भाजी कशी करायची ही रेसिपी आपण जाणून घेऊया। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया। दोन मोठे मोठे कांदे मी अशा दोन भागामध्ये कट करून घेतलेले आहेत। अशा मोठे मोठे आकाराचे स्लाइसेस केलेले आहेत आणि दुसरं हे जे छोटे छोटे आहे ते बाजूला काढून घेतलेलं आहे। त्यानंतर दोन टोमॅटो घेतलेले आहे। एक टोमॅटो असं स्लाइसेस मध्ये कट करून घेतलेला आहे आणि दुसरं हे मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे। आलं लसूण घेतलेला आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत। एकदम फ्रेश अशा भेंडी धुवून ह्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत। पुसून घेतल्यामुळे त्यामध्ये पाणी जास्त राहत नाही, त्या भेंडीला तळताना त्यामध्ये तार येत नाहीये। आता ह्या भेंडी 1-1 इंचावरती अशी कट करून घ्यायची आहे। हे बघा, अशी कट करून घ्यायची आहे। हे काढून टाकायचं आहे। याचप्रमाणे मी सर्व भेंड्या कापून घेते। बघा, 1-1 करून मी अशा सर्व भेंड्या कापून घेतलेल्या आहेत। एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये हे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। आलं असं कट करून घेतलेलं आहे ते घालते आणि 2 मिरच्या अशा बारीक करून टाकायच्या आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर हे बारीक घेतलेले आपण कांद्याचे स्लाइसेस घालून घ्यायचे आहेत आणि याची पाणी न घालता पेस्ट तयार करून घ्यायची आहे। अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता एक कढाई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये 2 पळी तेल ओतून घ्यायचं आहे। तेल गरम झालेला आहे, त्यामध्ये हा कांदा तळून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवूनच हा कांदा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे, त्यामुळे आपला कांदा व्यवस्थित तळला जातो। कांद्याला क्रम्स व्यवस्थित पडतात। एकसारखा हलवत हा कांदा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे। कांदा 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये आपण व्यवस्थित परतवून घेतलेला आहे। आता हा काढून घ्यायचा आहे। आता त्याच तेलामध्ये ही भेंडी आपण कापून घेतली ती टाकून घ्यायची आहे। तेलामध्ये ही भेंडी तळून घ्यायची आहे। यामध्ये अर्धा चमचा हळदी घालायची आहे। हळदी घातल्यामुळे भेंडीचा रंग आहे तसा हिरवा राहतो। गॅस मध्यम आचेवरती ठेवून ही भेंडी 4 ते 5 मिनिटांसाठी वाफवून घ्यायची आहे। अधून मधून उघडून भेंडीला असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून ती भेंडी एका साईडने करपणार नाही। भेंडी पलटवून झालेली आहे, त्यावरती आता पुन्हा झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटं झालेली आहेत। भेंडी पुन्हा पलटवून घ्यायची आहे। भेंडी आपली व्यवस्थित तळली गेलेली आहे। आता ती काढून घ्यायची आहे। त्याच कढईमध्ये 1 पळी तेल ओतून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। हे तेलामध्ये तळून द्यायचं आहे। तळल्यानंतर आपण तयार केलेली पेस्ट घालून घ्यायची आहे। ही पेस्ट तेलामध्ये तळून घ्यायची आहे। एकदम मस्त अशी भेंडी कांद्याची भाजी तयार होणार आहे। आता हे तेलामध्ये व्यवस्थित तळून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे। 1 टोमॅटो बारीक कापून मिक्सर मधून बारीक करून त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे। हे मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटोची प्युरी तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। टोमॅटोची प्युरी यामध्ये चांगली परतलेली आहे। आता यामध्ये मसाले घालते। पाव चमचा हळदी, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मसाले यामध्ये जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आहे आणि शेवटी 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता। हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मीडियम फ्लेम वरती ठेवून हे 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। ते 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतून घेते। यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ प्युरी करू शकता। आता यामध्ये हे आपण स्लाइसेस मध्ये टोमॅटो कट करून घेतलेलं ते घालायचं आहे। हे मिसळून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये भेंडी आपण तळलेली जी भेंडी आहे ती घालून घ्यायची आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती 4 ते 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅस मीडियम फ्लेम वरती ठेवून द्यायचा आहे। 5 मिनिटे झालेली आहेत। मस्त अशी आपली भेंडी यामध्ये वाफवलेली आहे।
आता यामध्ये आपण जो कांदा तळून घेतलेला तो घालायचा आहे आणि हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी आपली भेंडी कांद्याची भाजी तयार झालेली आहे. गरमागरम ही प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. भेंडी कांद्याची भाजी खायला एकदम चविष्ट लागते. आता गार्निशिंग साठी यावरती कोथिंबीर स्प्रेड करून घेते. तर तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर तसेच कुटुंबासोबत ही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.